बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, ताई गाई हिटावरती येत नाही, आल्या तर राहत नाही, गाभण राहत नाही, राहिल्या तर उलटतात, यासाठी काय सांगाल? तर दादांनो, यासाठी ना मिनरल मिक्सचर आणि चाऱ्याचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं. ते डेली, आणि ते काही एक दिवस केलं पाहिजे असं नाही, ते डेलीच करावं लागतं. डेली त्यांना मिनरल मिक्सचर, कॅल्शियम, CRSच्या पावडर आणि बरंच काही ते देणं गरजेचं असतं. आता तुम्ही जर गोठा स्टार्ट नवीन करत असाल तर पहिलं स्टार्टिंगलाच तुम्ही मिनरल मिक्सचर आणि कॅल्शियम सुरुवातीला देणं गरजेचं आहे. त्यांनी गाई डिलिव्हरी झाल्यानंतर रेग्युलर हीटवरती येते, हीटवरती आल्यानंतर ती घाबरावून जाते आणि तरच गोटे सांभाळायला परवडतात, अन्यथा गोट्यांचा काही एक उपयोग होत नाही. जर गाईच जर डिलिव्हरी होणार नसेल तुमच्या गोट्यावरची तर तो गोठा चालवण्यात अर्थ काय? गाय जर कमीत कमी 5 ते 6 महिने हाय पीकवरती दूध देते, त्यानंतर तिची क्षमता कमी होऊन जाते. आता आपल्याकडे 30 गाई आहे, तर त्यात कोणती हिटावरती आली, कशी आली, हे त्यांच्या सिम्पटम्सवरून कळून जातं. आणि आपल्याकडं डेलीमध्ये एखाद दोन गाई हिटावरती असतात, त्यांचं पण व्यवस्थित आपण त्यांना AI करणं गरजेचं आहे. टायमिंग AI करणं गरजेचं आहे. शक्यतो संध्याकाळच्या वेळेत AI करावं, म्हणजे त्यांचं गाभ राहण्याचं प्रमाण चांगलं राहतं.